सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून। अजित पवार आणि धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे। आजच धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात प्रवेश झालाय। त्यांचा शपथविधी झाला। त्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या जात आहेत। बीड संतोष देशमुख प्रकरणी वाल्मिक कराड या धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयावर अनेक आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडेंवरही आरोप झाले होते। त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर त्यांचं मंत्रिपद रिक्त होतं आणि आज छगन भुजबळ यांची त्यांच्या जागी वर्णी लागली। त्यांच्याऐवजी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला। त्यांनी आज शपथही घेतली आणि आजच धनंजय मुंडे अजित पवार आता काही वेळापूर्वीच वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, धनंजय मुंडे आणि अजित पवार हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेत, काय अधिक माहिती, कशासाठी ही भेट? पहिल्यांदा जी प्राथमिक माहिती समोर येते त्यानुसार धनंजय मुंडे यांच्या काही व्यक्तिगत कामाच्या संदर्भात ही भेट असल्याची माहिती समोर येत आहे। पण दुसरीकडे दिवसभर मध्ये ज्या पद्धतीने छगन भुजबळांची वर्णी धनंजय मुंडेंच्या जागी लागली आणि त्यानंतरनं प्रश्न उपस्थित झाले की धनंजय मुंडे हे नाराज आहेत का? धनंजय मुंडेंकडनं कोणत्याही सोशल मीडियावर भुजबळांच्या अभिनंदनांचा ट्विट करण्यात आलं नव्हतं। मात्र या सगळ्या बातम्या झाल्यानंतरनं मात्र उशिरा धनंजय मुंडेंकडनं त्यांच्या सोशल मीडियावर छगन भुजबळांचं अभिनंदनांचा ट्विट करण्यात आलं। या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठे ना कुठेतरी धनंजय मुंडेंची नाराजी सुद्धा कमी करण्याचा हा प्रयत्न आहे की काय, अशी एक शक्यता वर्तवली जात आहे। पण प्राथमिक जी माहिती समोर येते त्यानुसार धनंजय मुंडे हे त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी अजित पवारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेत असल्याची माहिती समोर येत आहे। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।